मुंबई इंडियन्स IPLच्या इतिहासातली सर्वात सक्सेसफुल फ्रँचायझी, 5 वेळा चॅम्पियन्स, दोनदा चॅम्पियन्स लीग विजेतेपद आणि कोट्यावधींची फॅन फॉलोविंग। पण इतकं सगळं असताना यंदाच्या IPL हंगामात मात्र मुंबईला सलग 3 मॅचमध्ये पराभवाचा पाढा वाचायला लागलाय। 2012 नंतर मुंबईने एकदाही IPLच्या हंगामाचा पहिला सामना जिंकलेला नाही। त्यातच यावर्षी मुंबई इंडियन्स बद्दल असलेली लोकांची क्रेज सुद्धा कमी झाली आहे। याचं प्रमुख कारण म्हणजे रोहित शर्माची कॅप्टन्सी काढून ती हार्दिक पांड्याला देणं। मुळात पहिल्या 3 सामन्यात मुंबईचा सलग पराभव होण्याची पहिलीच वेळ नाही, याआधी 3 वेळा अशी नामुष्की मुंबईवर ओढवली आहे। पण पांड्याच्या नेतृत्वात मुंबईचा झालेला हा पराभव फॅन्सच्या जिवारी लागलाय। सर्वच मैदानांमध्ये पांड्याच्या विरोधात घोषणाबाजी, पोस्टरबाजी सुरू आहे। अनेकांची हीच मागणी आहे की मुंबईचे नेतृत्व पुन्हा रोहित शर्माला द्यावं, कारण पांड्याच्या डावपेचांवर बरीच टीका होत आहे। त्याच्याकडून पहिल्या 3 सामन्यात अनेक चुका घडल्या आणि मुंबईला पराभव पाहावा लागला। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की मुंबई इंडियन्सचं नेमकं चुकतंय तरी काय। नमस्कार, मी सागर जाधव, तुम्ही पाहताय गाजावाजा। मुंबईला पहिल्या 2 मॅच प्रतिस्पर्धींच्या मैदानावर खेळायला लागल्या, तर तिसरी मॅच होम ग्राउंड वानखेडेवर झाली। पहिल्या मॅचमध्ये गुजरात टायटन्सने मुंबईचा केवळ 6 रन्सने पराभव केला। हा तोच गुजरातचा संघ आहे जो पांड्याच्या नेतृत्वात एकदा विजेता झालाय, तर एकदा फायनलमध्ये पोहोचलाय। या सामन्यात पांड्याने पहिलाच ओव्हर टाकला जेव्हा त्याच्याकडे वर्ल्ड क्लास जसप्रीत बुमराह होता। याच सामन्यात पांड्याला 3 ओव्हर्समध्ये 30 रन्स द्यावे लागले, तर बुमराहने 4 ओव्हर्समध्ये 14 रन्स देत 3 विकेट्स घेतले। फिल्डिंगच्या बाबतीत म्हणायचं झालं तर पांड्याने रोहितला बाउंड्रीवर फिल्डिंग करायला लावली। मुळात याचं रोहितलाही आश्चर्य वाटलं असावं, कारण रोहित नेहमी 30 यार्ड वर्तुळातच फिल्डिंग करतो। त्यामुळे 36 वर्षांचा रोहित आता कितपत चपळ आहे, तसंच बाउंड्रीवर असताना सूर मारून बॉल अडवण्याची त्याची तयारी आहे का, याचा पांड्याने विचार करायला हवा होता। याच मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये मुंबईला 30 बॉलमध्ये 43 रन्सची गरज होती आणि 3च विकेट्स गेले होते। पण पुढच्या 2 ओव्हर्समध्ये मुंबईला केवळ 7 रन्स करता आले। त्यात डेव्हॉल्ट ब्रेव्हिस आउट झाल्यानंतर पांड्याला स्वतः बॅटिंगसाठी यायला होतं, मात्र त्याने टीम डेव्हिडला पाठवलं आणि त्याला हवं तसं सांभाळता आलं नाही। त्याच्यानंतर स्वतः पांड्या उतरला आणि त्याने 1 6 आणि 4 लगावला। इथे जर पांड्याचं डेव्हिडच्या आधी उतरण्याचं गणित बरोबर ठरलं असतं तर हा विजय मुंबईचाच होता। हैदराबाद विरुद्धच्या मॅचमध्ये पांड्याकडून ही चूक पाहायला मिळाली। डेब्यू करत असलेल्या 17 वर्षांच्या क्वेन मफाकाला त्याने पहिली ओव्हर दिली, जिथे सुरुवात बुमराहपासूनच करायला हवी होती। यानंतर त्याने स्वतः बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला। महत्त्वाचं म्हणजे आपला स्टार बॉलर बुमराहला त्याने 4थी ओव्हर दिली आणि त्यानंतर थेट 13वी ओव्हर दिली, जेव्हा हैदराबादचे 180 रन्स झाले होते। या 2 ओव्हर्समध्ये बुमराहने केवळ 12 रन्स दिले होते, त्यामुळे बुमराहचा वापर या सामन्यातही पांड्याला योग्यरित्या करता आला नाही। ही चूक मुंबईला महागात पडली आणि हैदराबादला हायेस्ट स्कोर बनवण्यासाठी जणू मुंबईने आमंत्रणच दिलं। दोन्ही मॅचमध्ये बुमराहला सुरुवातीच्या ओव्हरमध्ये बॉलिंगची संधी मिळाली नाही, त्याऐवजी पांड्याने स्वतःच नवा बॉल हाताळला। यावरून त्याच्यावर बरीच टीका झाली। दुसऱ्या इनिंगमध्ये मुंबईने उत्तमरित्या चेस करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना अपयश आलं। इथे बॅटिंगमध्ये पांड्या मात्र फेल ठरला, त्याला 20 बॉलमध्ये केवळ 24 धावाच करता आल्या। तिसऱ्या मॅचमध्ये मुंबईचं एकंदर खराब प्रदर्शन पाहायला मिळालं आणि ही मॅच राजस्थानच्या घशात गेली। वरचं सगळं विश्लेषण हे क्रिकेट एक्सपर्ट्सचं आहे। मुळात टीम्स वेगळ्या, त्यात रोहित शर्मासारख्या अनुभवी कॅप्टनला डावलून नेतृत्व करण्याची जोखीम, फॅन्सचे ताशेरे, या सर्वांचं प्रेशर पांड्यावर दिसून येत आहे। त्यामुळे या प्रेशरमुळेच मुंबईकडून आणि कॅप्टन पांड्याकडून अशा कित्येक चुका घडत आहेत। क्रिकेटच्या काही सूत्रांनुसार बुमराह आणि हार्दिक पांड्याचं वैर सुरू आहे। त्यात बुमराह फील्ड प्लेसमेंटसाठी अजूनही रोहितचाच आधार घेतोय, त्यामुळे सगळीकडून हार्दिक पांड्याची कोंडी होते असंही चित्र दिसून येते। मुंबईचा माजी खेळाडू हरभजन सिंगनेही पांड्या प्रकरणावर भाष्य केलंय। हरभजन म्हणाला की ही दृश्य चांगली नाहीयेत, पांड्या एकटा पडलाय, टीमच्या प्लेयर्सनी त्याला कॅप्टन म्हणून स्वीकारलं पाहिजे, निर्णय झालाय, त्यामुळे संपूर्ण टीमने एकत्र राहिले पाहिजे। मुंबईचा आणखी एक माजी खेळाडू अंबाती रायडू सुद्धा यावर म्हणाला की हार्दिकला मुक्तपणे टीमचं नेतृत्व करू दिलं जात नाहीये। हे जाणीवपूर्वक की अजाणतेपणी माहीत नाही, पण टीम मधले बरेच लोक त्याला कन्फ्यूज करत आहेत। ड्रेसिंग रूम मधल्या मोठ्या व्यक्ती कॅप्टन म्हणून त्याला काम करू देत नाहीयेत। भारताचे माजी कोच रवी शास्त्री सुद्धा यावर म्हणाले की हा काही भारतीय संघ नाही, तर हे फ्रँचायझी क्रिकेट आहे। मॅनेजमेंटने मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केलाय, ते या संघाचे मालक आहेत आणि कर्णधाराची नियुक्ती करणं हा त्यांचा अधिकार आहे। माझ्या मते मुंबईने संवादात स्पष्टता ठेवली असती तर हे प्रकरण अधिक चांगल्या प्रकारे हाताळता आलं असतं। जर तुम्हाला हार्दिक पांड्याला कर्णधार बनवायचंच होतं तर तुम्ही असं म्हणायला होतं की आम्ही भविष्याचा विचार करत हा निर्णय घेत आहोत। दुसरी बाजू पाहिली तर पांड्या जागतिक दर्जाचा ऑलराऊंडर आहे। त्याच्याकडे आता लीग क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट दोघांचा तगडा अनुभव आहे। कॅप्टन्सी सोडली तरी त्याने मुंबई, गुजरात आणि भारताला अनेक मॅच जिंकवून दिले आहेत।
पण या सगळ्या यशानंतरही पांड्याला धोनी, कोहली आणि रोहित शर्मासारखं प्रेम फॅन्सकडून कधीही मिळालं नाही. पांड्याच्या मैदानावरील आणि मैदानाबाहेरील वावरावरून त्याला फार ॲटिट्यूड असल्याचा निष्कर्ष फॅन्स काढत असतात. मुळात त्याला मुंबई टीममध्ये घेण्याचा आणि कॅप्टन बनवण्याचा निर्णय मुंबई मॅनेजमेंटचा होता. त्यामुळे फॅन्सचा रोष ज्या मॅनेजमेंटवर असायला हवा तो नकळत संपूर्ण हार्दिक पांड्यावर जात आहे. त्यामुळे जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट फ्रँचायझीच्या नेतृत्वाचं फॅन्सच्या विरोधाचं प्रेशर आता हार्दिक पांड्या पुढच्या मॅचमध्ये कसं हँडल करतोय हे महत्त्वाचं असणार आहे. क्रीडा विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.